नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी आर्किटेक्चरसाठी फॉर्म कसा भरायचा आहे. तर ॲडमिशन 2024 साठी ॲडमिशन तुम्ही कसं घेऊ शकतात. तर मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो दाखवणार आहे ज्याद्वारे तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. तर लाईव्ह अपडेटसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही ती पण बघू शकतात आणि त्या लिंकला तुम्ही जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपद्वारे. गुगलमध्ये आल्यानंतर टाईप करा महासीईटी. तर टाईप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट दिसेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल आणि तिथे ॲडमिशन 2024-25 अशी तुम्हाला लिंक दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल केल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्हाला दिसेल बी आर्किटेक्चर. तर तिथं तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो समजून घ्या इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत. तर आता इथं इम्पॉर्टंट डेटसाठी लिंक दिलेली आहे. तर हे इम्पॉर्टंट डेट्समध्ये बघा, 25 तारखेपासून सुरू झालं, 31 तारखेपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन, सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचे. पण ह्या डेट्स चेंज होत असतात थोड्याफार, तर त्या तुम्ही अपडेटेड शेड्यूलमध्ये बघून घेत जा वेबसाईटमध्ये येऊन. त्यानंतर तुम्ही या इथं न्यू रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तर इथं तुम्हाला तुमचे डिटेल्स काही फिलअप करायचे, ज्याने तुम्हाला लॉग इन आयडी क्रिएट होणार आहेत. आर यू अप्लाइंग ॲज अ फॉरेन नॅशनल कॅन्डिडेट, तर तुम्ही बाहेरच्या कंट्रीमधून जर अप्लाय करत असाल तर येस म्हणा. तर शक्यतो बाकीच्यांनी 99% नोच असणार आहे. फुल नेम ॲज पर HSC मार्कशीट. कंट्री तर इंडियाच असणार आहे. स्टेट तुम्ही सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. मोबाईल नंबर आणि जो व्हॉट्सअप नंबर असेल शक्यतो तोच टाका. तो पण चालू असणारच टाका, कारण तुम्हाला OTP याच्यावरतीच येणार आहे. त्यानंतर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकताना एक लक्षात घ्या की 7 ते 15 कॅरेक्टर असले पाहिजे आणि त्यामध्ये एक कॅरेक्टर लोअर अल्फाबेट आणि एक कॅरेक्टर अप्पर अल्फाबेट प्लस एक कॅरेक्टर स्पेशल अल्फाबेट. तर म्हणजे डॉलर असेल, हॅश असेल, टॅग असेल, पर्सेंटेज असेल, काहीतरी एक. पुन्हा कन्फर्म करा पासवर्ड आणि रजिस्टर वरती क्लिक करा. हे झाल्यानंतर तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईलमध्ये. यानंतर तुम्हाला असं इथं OTP येईल. तो OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल. तर त्याच्यानंतर OTP टाकून सबमिट करा. आता यानंतर तुमचा एक ID जनरेट होतो, तो तुमच्या मोबाईलवरती पण त्याचा मेसेज येऊन जाईल. आता क्लिक हिअर टू फिल युअर लॉग इन ऍप्लिकेशन फॉर्म, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला इथं कॅन्डिडेट लॉग इन साठी पेज ओपन होईल. तर याच्यामध्ये जो ID जनरेट पाठीमागच्या पेजवरती झाला तो इथे तुम्हाला टाकायचा, पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा. त्यानंतर कॅपचा इमेज इथे तुम्हाला टाकायची आणि त्यानंतर लॉग इन करायचे. तर यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं इथं तुम्हाला स्टेप्स कंप्लीट करायचे. जवळपास 10 स्टेप्स आहेत. तर पहिली स्टेप जी म्हणजे तुमचं पर्सनल डिटेल्स भरायची होती ती भरून झालेली आहे. आता त्यामुळे ती कंप्लीट दाखवते. त्यानंतर तुम्हाला नाटाचे डिटेल्स फिलअप करायचे आणि ह्या स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसिजर करायचे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सेकंड स्टेप मध्ये इथं क्लिक करा. ते अजून ऑप्शन इथं काय होतंय, क्लिक होत नाहीये. ते कदाचित वेबसाईटचा प्रॉब्लेम असेल. जर तिथं क्लिक होत नसेल तर इथं होम पेज मध्ये या आणि इथं होमच्या खाली नाटा डिटेल्स असं क्लिक करा. जसं जसं आपण भरू तसं तसं हे डिटेल्स वाढत चालतात. आता याच्यामध्ये 2 ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत की नाटा तुम्ही क्वालिफाईड आहात का, आणि दुसरं तुम्ही JEE पेपर 2 2022चा तो दिलेला आहे का. तुम्हाला याच्यावरती येस वरती क्लिक करायचंय आणि इथं JEE वरती पण येस वरती क्लिक करायचंय. म्हणजे तुम्हाला हे दिलेले पाहिजे तुम्ही पेपर, यापैकी कुठलाही एक. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे कॅन्डिडेटचे टाईप. तर ह्याच्यामध्ये टाईप एच शक्यतो सगळ्यांचे असतात. म्हणजे तुमची 10वी आणि 12वी हे सगळं महाराष्ट्रामध्ये झाले किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि तुम्ही बाय बर्थ महाराष्ट्राचेच डोमिसाईल आहात.
तर 99% हे कॅन्डिडेट एच असतात. बाकीच्यांनी गरजेनुसार वाचून घ्या. जर ते टाईप ए मध्ये बसत नसेल तर कुठल्या टाईप मध्ये बसतात त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर 7 प्रोसीड करा. 7 प्रोसीड केल्यानंतर पुढे तुम्हाला टाकायचंय तर तुमची 10वी कुठून झाली आहे. तर 10वी ही तुमच्या डिस्ट्रिक्ट तुमची टाका. त्याच्यानंतर HSC कुठून झाली, कुठल्या डिस्ट्रिक्टमधून, किंवा इंजिनिअरिंग कुठून केली आहे, डिप्लोमा इंजिनिअरिंग, तर ते टाका. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे ते डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट और लिव्हिंग सर्टिफिकेट. ते कॅन्डिडेट टाईप ए म्हणजे ॲक्च्युली तर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती बर्थ प्लेस मेन्शन केलेली असेल तर 99% लिव्हिंग सर्टिफिकेटवरती बर्थ प्लेस मेन्शनच केली तर त्याच्यावरतीच क्लिक करा. बर्थ सर्टिफिकेट ॲज सच कोणाकडे नसेलही पण आणि डोमिसाईल असलं तर ठीक आहे. ह्या तिन्हींपैकी कुठलं तरी एक सिलेक्ट करा. तर लिव्हिंग सर्टिफिकेटच मी म्हणाल सिलेक्ट करा, त्याच्यावर सगळ्या गोष्टी असतात. आता कॅटेगरीचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे पुढं. तर त्याच्यामध्ये सपोज जनरल सिलेक्ट केली तर EWS चे तुम्ही आहात का, असेल तर येस करा, नो असेल तर नो करा, कारण तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचंय. रिझर्व कॅटेगरीमध्ये आता बरेच प्रकार आहेत. तर याच्यापैकी सपोज माझा कॅन्डिडेट जो आहे तो OBC कॅन्डिडेट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सब कॅटेगरी विचारलेली आहे, सबकास्ट. आता सबकास्ट तुम्हाला याच्यामधून टाकायची. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर त्याला अवेलेबल म्हणा, बट तुमच्याकडे फक्त रिसिप्ट आहे आणि तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असं म्हणा. तर हे चालतं जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही एखाद्या कॉलेजला, तोपर्यंत ह्या गोष्टी चालत राहतील. आणि नॉन क्रिमिलियर तसंच आहे. जर जे स्टेटस तुमचं आहे सध्याचं तशानुसारच टाका, कारण तुम्ही अवेलेबल म्हणल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट ॲट द लास्ट अपलोडच करायचे. बट रिसिव्ह नाही झालं पण अप्लाय केलेलं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला रिसिप्ट अपलोड करायची. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटीज, तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर असेल तर ठीक आहे, नसेल तर नोच करा, शक्यतो नोच असतात. त्याच्यानंतर डिफेन्समध्ये तुमचं कुणी आई वडील वगैरे होते का, तर येस असेल तर त्याच्यामध्ये टाईप 1, 2, 3 आहेत, तर ते टाईप बघून घ्या गरजेनुसार. नाहीतर ज्यांचं नाहीच आहे कोणी तर ते नोच करा. आणि त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, तर आता इंडियन नॅशनॅलिटी तुम्ही भारतीय आहात का नाही, तर शक्यतो लिव्हिंग सर्टिफिकेटवरती सगळ्यांचंच इंडियन लिहिलेलं असतं. तर याच्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी सिलेक्ट करणार लिव्हिंग सर्टिफिकेट, कारण माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती इंडियन लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला टाकायचे 10वीची डिटेल्स आणि 12वीची डिटेल्स. तर याच्यामध्ये तुमचं बोर्ड सिलेक्ट करा. तर याची माहिती तुम्हाला तुमच्या रिझल्टवरून भेटून जाईल. त्यानंतर पासिंग इयर, सीट नंबर आणि ॲग्रिगेट मार्क्स म्हणजे टोटल मार्क्स तुमचे, आणि आउट ऑफ द पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील. मॅथमॅटिक्सचे मार्क टाकायचे. आणि त्याच्यानंतर तुम्ही 12वी केलेली आहे का डिप्लोमा इंजिनिअरिंग, तर जे केलेलं असेल त्याच्यावरती क्लिक करा. आणि त्यानंतर ती इंडियामध्येच केलेली आहे का, तर 12वीचा तुमचा बोर्ड कुठला होता, पासिंग इयर, सीट नंबर आणि पास तर तुम्ही असणारच आहात. त्यानंतर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि ॲग्रिगेट मार्क्स, आणि हे आउट ऑफ किती पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतील. त्यानंतर नाटाचं तुम्हाला व्हॅलिड 2021-22 साठी तुम्हाला डिटेल्स टाकायचे. इथे ॲप्लिकेशन आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ऑटोमॅटिक हा नाटाचा जो डेटा आहे रिझल्टचा तर तो फेच होतो, म्हणजे तो ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. पुढच्या पेजवरती तुम्हाला पर्सनल डिटेल्स विचारलेले आहेत. तर इथं पर्सनल डिटेल्स ऑटोमॅटिक वरती येऊन जातात. आता मी ते तुम्हाला दाखवलं नाही. मदर नेम, फादर नेम तुम्हाला टाकायचंय. तर जसं 10वीच्या मार्कशीटवरती आहे तेच टाका. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर सिलेक्ट करा, कन्फर्म जेंडर करा. ऑर्फन आपण ऑलरेडी नो केलं होतं. इन्कमची रेंज तुम्ही टाका, जी काय रेंज आहे ते. त्यानंतर रिलिजन, आता बऱ्याच लोकांचं हिंदूच असेल, जसं असेल तसं टाका. आणि मदर टंग मराठीच असेल बऱ्याच लोकांची. त्यानंतर मायनॉरिटीमध्ये तुम्ही अप्लाय करतात, जर येस असेल तर येस म्हणा. आणि कुठली मायनॉरिटी, लिंग्विस्टिक असेल तर लिंग्विस्टिक, रिलिजियस असेल तर रिलिजियसवरती करा. आता मी नाही आहे म्हणून नो करतो. इथं करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाका. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आधार कार्डचा ॲड्रेस वेगळा आहे आणि हा ॲड्रेस काय टाका, तर करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाका. ॲज सच ॲड्रेसचं काही घेणं देणं नाही आहे या फॉर्ममध्ये, पण तरी तो तुम्हाला टाकायचा आहे. तर तुम्ही ग्रामीण भागातले आहेत का शहरी भागातले, जर ग्रामीण मधले असेल तर रुरल करा आणि शहरी भागातले असेल तर अर्बन करून टाका. आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिक, आता नाशिक आता इथं आली होती माझी, आधी टाकली होती आपण. त्यानंतर तालुका आणि विलेज सिलेक्ट करायचं. विलेज, जे तालुक्याचे विलेज येतात ते इथे ऑटोमॅटिक येऊन जातात. पिनकोड तुम्ही टाका. त्यानंतर तुम्हाला पुढचे तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे.
आणि सेव्ह प्रोसीड वरती क्लिक करा. तर त्यानंतर तुम्हाला फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायचंय. तर इथे ऍक्च्युअली दिलेलं नाही ते सिग्नेचर, पण तुम्हाला फोटो विथ सिग्नेचरच अपलोड करायचंय. तर त्यासाठी काय करा, तुमचा पासपोर्ट साईज फोटो एक पेपरवरती ठेवा, त्याच्या खाली साईन करा आणि ते दोन्हीचा इमेज एक तयार करून इथं अपलोड करा. ते इमेज फक्त जेपीजी, GIF किंवा PNG मध्ये असलं पाहिजे, PDF चालणार नाही, एक लक्षात ठेवा. आणि मग इथं चूज करा ते, आणि चूज केल्यानंतर इथे ऑटोमॅटिक ते ब्राउज होऊन जाईल आणि ब्राउज केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करा. इथं क्रॉपचा पण ऑप्शन येतो त्याच्यामध्ये. त्यानंतर ही सेकंड लास्ट स्टेप आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना आता हे बघा, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, द प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र, जे मी ऑलरेडी जिथं जे काय असाइन केलं त्याच्यानुसारच त्या गोष्टी येतात. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. तर इथे इश्युइंग अथॉरिटी तर तुमच्या सर्टिफिकेट वरती दिलेली आहे, जी असेल ती टाकून द्या. त्यानंतर इथे पण डिव्हिजनल, डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार, ते तशा पद्धतीने ते टाकून द्या. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ, नॉन क्रिमिलियर, 31 मार्च 2022 पर्यंतच ते व्हॅलिड असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटी चालते, काही 3 वर्षाचे असतात ते पण चालतात, बट तिथपर्यंत तरी मिनिमम व्हॅलिड असलं पाहिजे. त्यानंतर SSC आणि इथं तुमचं नाटाचं सर्टिफिकेट अपलोड करा. त्यानंतर तुमचं 12वी तर ते सर्टिफिकेट अपलोड करा. तर ऍक्च्युअली इथं जी विंडो दिसते ती थोडीशी वेगळी आहे बाय डिफॉल्ट. करा. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे. तर याच्यावरती सिलेक्ट करायचं, ब्राउज करायचं आणि इथं अपलोडचं ऑप्शन येईल, तर अपलोड वरती करा. इथं स्टेटस जे येईल ते ग्रीन दिसेल. आणि तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही इथून डिलीट पण करू शकतात व्ह्यू मध्ये जाऊन, किंवा त्याला एडिट म्हणतात. आणि त्यानंतर इथं पेमेंट डिटेल्स तुम्हाला भरायचे. ते पेमेंट डिटेल्स वरती बघा, आता इथं 600 रुपये मला फी आली. कॅटेगरीनुसार ती फी चेंज होतात, तर जशी कॅटेगरी असेल तशी चेंज होतात. आता पे नाव वरती क्लिक करा. पे नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फोन पे किंवा UPI ID वापरून वगैरे तुम्ही हे फी भरू शकता. फी भरल्यानंतर तुम्हाला तुमचं कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा येईल का तुम्ही ते कसं कन्फर्म करणार आहात. आता मी इथं जसं मी तुम्हाला सांगितलं, कॅटेगरी वाईज फी वेगळी असते. तसं तुम्हाला इथं दिसेल की कॅटेगरी सपोज ओपन कॅटेगरी जर असेल, म्हणजे जनरल कॅटेगरी, तर 800 रुपये आहे आणि इतर बॅकवर्ड कॅटेगरीला 600 रुपये आणि NRI म्हणजे किंवा फॉरेन नॅशनल साठी 5000 रुपये आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची PDF एकदा जनरेट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म कन्फर्म करतात तर तुम्हाला ती FC सेंटरला घेऊन जायची. 2 प्रतीमध्ये FC सेंटरला घेऊन जायची आहे. तर इथं FC सेंटरची लिस्ट दिलेली आहे. साधारणतः 51 FC सेंटर्स आहेत, त्यांचे नंबर्स पण इथं दिलेले आहेत काहींचे. तर तुम्ही त्यांना जे तुमच्या कॉलेज जवळ असेल त्या FC सेंटरला तुम्हाला हा फॉर्म घेऊन जायचा आहे. यावर्षी ऑनलाईन कन्फर्म होत नाही, तुम्हाला ऑफलाईनच जाऊन कन्फर्म करायचं आहे. आणि लक्षात घ्या की याची जी डेट आहे ती 10 तारखेपर्यंत आहे, म्हणजे 10 ऑक्टोबर. इथे इम्पॉर्टंट डेट्स पण दिले, 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हे 4 वाजेपर्यंत तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेत त्याच्या 2 सेट्स आणि प्लस फॉर्म जो तुम्हाला शेवटी जनरेट होणार त्याच्या 2 सेट्स, अशी एक सेट तुम्हाला तिथं सबमिट करायची FC सेंटरला. आणि दुसऱ्या सेटवरती तुम्हाला त्याच्यावरती साईन आणि सील घ्यायचं आहे FC सेंटरचं. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलंय की माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक सापडेल, त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ऍड व्हा. जर त्याची जागा जर फुल झाली असेल, ऍड होत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर सोडा, मी तुम्हाला ऍड करून घेईन.